सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे। हा महिना प्रामुख्याने भगवान शिव शंकराला समर्पित केला जातो। भगवान शिवची आराधना केली जाते। जग प्रसिद्ध असलेल्या 12 ज्योतिर्लिंग असलेल्या ठिकाणी या महिन्यात प्रचंड गर्दी असते। या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे नाशिकपासून केवळ 29 किलोमीटरवर आहे। या ज्योतिर्लिंगासंदर्भात अनेक आख्यायिका आहेत। त्यातली एक आख्यायिकेनुसार येथील शिवलिंग स्वतः प्रगट झालेले आहे। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर आहे। चला तर या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या काही खास गोष्टी आज आपण इथे जाणून घेऊयात। येथे प्रचलित असलेल्या आख्यायिकेनुसार प्राचीन काळी ब्रह्मगिरी पर्वतावर देवी अहिल्याचे पती ऋषी गौतम यांचे वास्तव्य करून तपश्चर्या केली होती। या परिसरात असे अनेक ऋषी होते जे गौतम ऋषीच्या हेवा करत होते आणि त्यांचा अपमान देखील करण्याचा प्रयत्न करत होते। एकदा सर्व ऋषींनी गौतम ऋषीवर गायीच्या हत्येचा आरोप केला। या हत्येच्या पापाचे प्रायश्चित करण्यासाठी गंगा देवीला येथे आणावे लागले असे सर्वांनी सांगितले। त्यानंतर गौतम ऋषीने त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली, पूजा देखील सुरू केली। गौतम ऋषीच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव आणि माता पार्वती तिथे प्रगट झाले। देवाकडे वरदान मागायला सांगितले तेव्हा गौतम ऋषींनी गंगा देवीला या ठिकाणी पाठवा असे भगवान शिवकडे वरदान मागितले। देवी गंगा म्हणाली की जर शिव देखील या ठिकाणी आले तर ती देखील इथेच राहील। भगवान शिवने गंगेच्या या विनंतीवर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपात तिथे वास्तव्य करण्याचे मान्य केले आणि गंगा नदी तिथे वाहू लागली। त्र्यंबकेश्वर मंदिर अतिशय प्राचीन आहे। मंदिराच्या आत एक छोटा खड्ड्यात 3 लहान शिवलिंग आहेत। ही 3 शिवलिंग ब्रह्मा, विष्णू आणि शिव म्हणून ओळखली जातात। त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ 3 पर्वत आहेत जे ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि गंगाद्वार म्हणून ओळखले जातात। ब्रह्मगिरी हे शिवाचे रूप मानले जाते। नीलगिरी पर्वतावर नीलंबिका देवी आणि दत्तात्रेय गुरु यांचे मंदिर आहे। गंगाद्वार पर्वतावर गंगादेवीचे मंदिर आहे। मूर्तीच्या पायातून पाण्याचे थेंब थेंब पडतात जे जवळच्या कुंडमध्ये जमा होतात। तर ही आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचे महत्त्व। तर तुम्हाला हे कसे वाटले कमेंट्सद्वारे नक्की सांगा। आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।